गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही प्रमुख विरोधी आघाड्यांच्या जागा वाटपाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत होता। महाविकास आघाडीमध्ये भिवंडी, सांगली, मुंबई उत्तर, मध्य लोकसभा मतदारसंघावरून पेच निर्माण झाला होता, परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावर तोडगा काढत जागा वाटपाचा तिढा सोडवला आहे। त्यामुळे कोणत्या पक्षाला कुठली जागा लढवणार हे स्पष्ट झाले आहे। आज महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत कोणता पक्ष कुठली जागा लढणार या संदर्भातील घोषणा केली आहे। त्यानुसार आता ठाकरेंची शिवसेना 21, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे। यातील शिवसेना ठाकरे गट जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे यांसह इतर 15 जागांवर शिवसेनेने आपले उमेदवार दिले आहेत, तर काँग्रेसने नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर, मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई या जागा लढवणार आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड लोकसभेची जागा लढवणार आहे। तर अशीच ताजे आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।